हॅलो फ्रेंड्स, दिस इज दिनेश अंबाडे फ्रॉम डेव्हलप स्किल अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा TYBA चा इंग्लिश 259 ENG 259 कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश या पेपरचा फॉर्मॅट, पेपर पॅटर्न, प्रश्नांचे स्वरूप आणि प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत त्याबद्दल सोप्या पद्धती आणि हमखास पास होण्यासाठीचे तंत्र याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तसेच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळत राहील. चला तर सुरू करूयात आजचं हे सेशन. मित्रांनो, ENG 259 हा पेपर TYBA या अभ्यासक्रमातील कम्युनिकेशन इन इंग्लिश हा आहे. यापूर्वीच्या पेपर प्रमाणेच ENG 255, 257, 258 या पेपर प्रमाणेच हा पेपर देखील सेम फॉर्मॅटचा आहे आणि जे काही बेसिक चेंजेस या परीक्षेमध्ये आहे ते या पेपरला देखील लागू आहेत. उदाहरणार्थ, इथे 3 तासाचा जो पेपर आहे दाखवलेला आहे हा प्रति तास 15 मिनिट याप्रमाणे 45 मिनिट आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे हा पेपर 3 तास 45 मिनिटाचा असणार आहे. दुसरं, या पेपरला एकूण मार्क्स 80 आहेत आणि या बेसिक सूचना ज्या यापूर्वी आपण पाहिलेल्या आहेत ह्याच कायम आहेत. उदाहरणार्थ बघा, नंबर 1 इन्स्ट्रक्शन्स, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सर्व प्रश्न कंपल्सरी आहे, परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये इंटरनल चॉईस आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 अँड क्वेश्चन 4 असे एकूण 4 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक प्रश्नामध्ये A, B, C, D आणि E असे एकूण 5 उपप्रश्न असणार आहेत. या 5 उपप्रश्नापैकी कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहे. असं कंपल्सरी नाही की पहिले 4 लिहा, तुम्ही कोणतेही लिहू शकता. त्यातला एक सोडून द्यायचा आहे, जो जमत नाही तो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन नंबर 2, each सब क्वेश्चन कॅरी 5 मार्क्स. प्रत्येक उपप्रश्नाला 5 मार्क्स आहे. म्हणजेच प्रत्येक मुख्य प्रश्नाले 4 उपप्रश्न सोडवायचे आपल्याला. याप्रमाणे 20 गुणांचा एक प्रश्न अशा प्रकारचे 4 प्रश्न असणार आहे आणि 20 चूक 80 याप्रमाणे 80 गुणांचं विभाजन इथे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन नंबर 3, each सब क्वेश्चन शुड बी आन्सर्ड बिटवीन 75 to 100 वर्ड्स. की प्रत्येक उपप्रश्नाचं उत्तर हे 75 ते 100 शब्दात लिहायचं आहे. राईट एव्हरी क्वेश्चन आन्सर ऑन सेपरेट पेज. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे सेपरेट पेजवर लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे एकूण 20 पेजची उत्तरपत्रिका इथे मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला आपण 5 पेज जर दिले तर 5 चूक 20 याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहिता येतील. प्रत्येक सेपरेट पेजवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. म्हणजेच ते व्यवस्थित वाटेल आणि तपासणाऱ्यालाही सोपं जाईल. तसेच आपल्याला देखील 75 ते 100 शब्दात आपलं उत्तर त्या एका पेजवर पुरेसं होऊ शकतं. त्यानंतर इन्स्ट्रक्शन नंबर 4, क्वेश्चन पेपर ऑफ 80 मार्क्स इट विल बी कन्वर्टेड इनटू युअर प्रोग्राम स्ट्रक्चर मार्क्स. म्हणजे इथे 80 गुण हे या पेपरला आणि 20 गुण तुमचे इंटरनल असतात आणि हे दोन्ही मिळून 100 पैकी तुम्हाला गुण मिळत असतात. तर त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते ऍज पर पॅटर्न असणार आहे. त्यानंतर बघा, आता आपण यामध्ये प्रश्न बघूयात. प्रश्नांचं स्वरूप इथे तुमच्या लक्षात आलं असेल. तर प्रश्न काय आहेत, प्रश्न कसे विचारले जातात आणि उत्तरं कशा प्रकारची लिहायची याबद्दल थोडीफार माहिती आपण इथे अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. कोणतेही 4 सब क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत आणि प्रत्येक सब क्वेश्चनला 5 मार्क्स याप्रमाणे 5 क्वेश्चनला इथे 25 मार्क्स होतात. परंतु हा प्रश्नच 20 गुणांचा असल्यामुळे कोणतेही 4च सोडवायचे आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. बघा, नंबर 1 A, B, C, D आणि E
इथे एकूण 5 क्वेश्चन्स आहेत. ए बघा, गिव्ह द व्हेरियस पार्ट्स ऑफ ए लेटर. पत्राचे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला सांगायचे आहेत. आता पत्राचे वेगवेगळे पार्ट्स कुठले आहेत हे जर आपण पहिल्यात लक्षात घेता येईल आपल्याला. सर्वात पहिल्यांदा सेंडर्स नेम, दुसरं सेंडर्स ऍड्रेस, तिसरं डेट, चौथं रिसिव्हर्स डेजिग्नेशन अँड ऍड्रेस, पाचवं सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे काय? रिस्पेक्टेड सर, डिअर मॅडम, रिस्पेक्टेड मॅडम, अशा प्रकारचे. त्यानंतर हे बघा, सॅल्युटेशनच्या आधी तुम्हाला सब्जेक्ट देखील लिहावं लागेल, सब्जेक्ट, आणि त्यानंतर हे सॅल्युटेशन खाली घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट डिटेल्स. डिटेल्स म्हणजे इंट्रोचा पहिला पॅराग्राफ, दुसरा जे काही महत्वाचा सब्जेक्ट आहे त्याचं डिस्क्रिप्शन डिटेल, आणि तिसरा कन्क्लुजन. अशा प्रकारचं. इथे डिटेल्सच्या ऐवजी आपण मेन बॉडी असं म्हणूयात, लेटर्सची जी काही आहे, आणि यामध्ये हे 3 पार्ट येतात. त्यानंतर शेवटी कॉम्प्लिमेंटरी क्लोज. अशा प्रकारे लेटरचे वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि त्या पार्ट्स मध्ये काय काय दिलं हे तुम्हाला तिथे मांडायचं असणार आहे. म्हणजे या पद्धतीनेच हे एक एक पार्ट आपल्याला थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन बी, व्हॉट आर टाइप्स ऑफ थिंग्स दॅट अ न्यूजपेपर कव्हर्स. गिव्ह पार्ट्स ऑफ न्यूज. आता कोणत्या गोष्टी आहेत की ज्या न्यूजपेपर मध्ये दिसतात, कशा प्रकारचे न्यूज आहेत हे तुम्हाला सांगायचे आहेत. तर त्यामध्ये बघा, स्पोर्ट्सचे असतात, प्रोग्रामचे असतात, त्यानंतर ऍक्सिडेंटल असतात, क्राईम टाईपचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज ह्या न्यूजपेपर मध्ये कव्हर होतात. त्या सगळ्या तुम्हाला त्यात मांडावं लागतं. इव्हन वेदर फोरकास्ट ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाच्या संदर्भात देखील न्यूज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मनोरंजनात्मक बाबी देखील त्यात आले असतात. वेगवेगळे आर्टिकल्स असतात, संपादकीय लेख असतात. म्हणजे प्रत्येक प्रकारची माहिती, ज्या ज्या प्रकारची माहिती न्यूजपेपर मध्ये येते ते सगळे आपल्याला इथे सांगायची आहे. गिव्ह पार्ट्स ऑफ न्यूज. आणि न्यूजचे पार्ट्स आपल्याला सांगायचे. न्यूज म्हणजेच काय? रिपोर्ट रायटिंग, ज्याला बातमी म्हणतो आपण. बातमीचे पार्ट्स कुठले कुठले असतात? तर एक महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे हेडलाईन, दुसरा डेडलाईन. डेडलाईन मध्ये काय काय येतं? प्लेस अँड डेट येतं. त्यानंतर तिसरा रिपोर्टर, चौथा इंट्रो, पाचवा शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ किंवा डिटेल. जे काही घटना किंवा जो काही प्रसंग आहे ज्याबद्दल न्यूज आहे तो मेन टॉपिक इथे येईल, डिटेल्स. एवढे पार्ट आपल्याला न्यूज मध्ये पाहायला मिळतात. आणि शेवटी आपण एक कन्क्लुजनचा पॅराग्राफ लिहितो, परंतु न्यूज मध्ये जे काही पार्ट्स आहेत त्यात आपण सांगत नाही. पण आपण इथे सांगू शकतो, सांगायचं असेल तर एक कन्क्लुजन पार्ट आपण वाढवू शकतो. पण कन्क्लुजन हा पार्ट आपण स्वतः मानतो, कारण त्याचा एड असतोच शेवटच्या पॅराग्राफ मध्ये. पण न्यूजचे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये कन्क्लुजन हा पार्ट येत नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हेडलाईन म्हणजे शीर्षक, डेडलाईन म्हणजे प्लेस अँड डेट, रिपोर्टरचं नाव त्याखाली ज्याने रिपोर्ट लिहिलाय, नेमकं हेडलाईन कशाबद्दल आहे, त्याचा जो टॉपिक असतो, विषय असतो, त्याची इंट्रोचा एक पॅराग्राफ येतो. त्यानंतर डिटेल माहिती, घटना कुठे घडली, कशी घडली, काय घडलं, कशामुळे, कोण रिस्पॉन्सिबल आहे, काय झालं, शेवटी तपास कोण करतोय, इथपर्यंत. आणि कन्क्लुजनचा अर्थ काय की एंड कसा होतो, की शेवटी या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमुक करत आहेत, अशा प्रकारचं. किंवा कार्यक्रमाचा शेवट वोट ऑफ थँक्सने झालाय, आभार प्रदर्शन झालाय, अशा प्रकारचा आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ब्रीफ डायलॉग बिटवीन यू अँड ए स्ट्रेंजर. की तुमच्यामध्ये आणि एका अपरिचित व्यक्तीमधले डायलॉग तुम्हाला इथे लिहायचे आहे. रिक्वेस्टिंग हिम, त्याला तुम्हाला विनंती करायची आहे. टू शो, दाखवण्यासंदर्भात. द STD बूथ, की एखाद्या ठिकाणी तुम्हाला कॉल करायचा आहे. आजकाल तर मोबाईल आलेले आहेत, त्यामुळे STD बूथचं काम राहिलं नाही. पण सपोज असं समजायचं की कुठेतरी STD बूथ आहे, तुम्हाला अर्जंट कॉल करायचा आहे आणि मोबाईल मध्ये बॅलन्स नाही किंवा मोबाईल नाही आहे तुमच्याकडे, असं समजून एका अपरिचित व्यक्तीला विचारायचं आहे की STD बूथ कुठे आहे, आणि तिथे त्यांच्या संदर्भात डायलॉग द्यायचे आहेत, लिहायचे आहेत. डायलॉग रायटिंग हे अत्यंत सोपा पार्ट आहे, सोप्या भाषेमध्ये लिहायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आपण बरेचदा एखादं ठिकाण माहित नसेल तर रस्त्यात थांबवतो आणि एखाद्या व्यक्तीला विचारतो, का हो की हे ठिकाण कुठे आहे, मग ह्या ठिकाणी कसं जाता येईल वगैरे वगैरे आपण माहिती विचारतो आणि जाताना त्याचे धन्यवाद देखील मानतो. तशाच प्रकारचे डायलॉग तुम्हाला इथे सुद्धा घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही पुढे गेलात, थांबलात, स्ट्रेंजर व्यक्तीला उद्देशून बोलणार, एक्सक्यूज मी, कारण त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याला काय करायचं आहे, कॅप्चर करायचं आहे. एक्सक्यूज मी सर, तो म्हणेल यस. मग त्या अपरिचित व्यक्तीचा जो काही रिस्पॉन्स येईल, यस, टेल मी,
व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, या प्रकारचं. त्यानंतर मग की प्लीज टेल मी वेअर इज STD बूथ, कृपया मला सांगा STD बूथ कुठे आहे. आय वॉन्ट टू कॉल समवन अर्जंटली, कुणाला तरी मला अर्जंट कॉल करायचा आहे आणि म्हणून तुम्ही मला STD बूथ सांगा. त्यावर तो म्हणेल यस हिअर नियर द टेम्पल और नियर देर इज ए वन रिलिजियस प्लेस और बस स्टँड और ऑफिस कुठलं तरी सांगेल अँड देअर नियर बाय इट देर इज STD बूथ, अशा प्रकारे सांगेल. त्यावर आपण म्हणू शकतो ओके थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर हेल्प, मग तुम्ही म्हणाल मेन्शन नॉट वेलकम, अशा प्रकारे. आणि या पद्धतीने तुम्हाला ते डायलॉग कंप्लीट करायचे आहेत. लक्षात असू द्या 5 मार्क्स साठी आहेत, मिनिमम 5 डायलॉग्स तुम्हाला यायला पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वर्ड्स आर यूज फॉर ग्रीटिंग्स, फेअरवेल अँड इंट्रोडक्शन. बघा, एखाद्या व्यक्तीचं अभिवादन करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचा निरोप घेताना आणि एखाद्या व्यक्तीची ओळख करून देत असताना कोणते शब्द वापरले जातात हे तुम्हाला लिहायचे आहेत. आता बघा काय होतं की आपण जे शब्द वापरतो त्याच प्रकारचे शब्द आहेत. हॅलो, हाय, अशा प्रकारचे शब्द आपण त्यात वापरू शकतो. त्यानंतर या संदर्भात बघा इंग्लिश स्पीकिंग मध्ये मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ग्रीटिंग्स ऑफ वर्ड्स ऑफ ग्रीटिंग्स, की अभिवादनाचे शब्द कोणते आहेत. अनेक शब्द आहेत ते त्यात आपण वापरू शकतो. थँक्यू, असे पण शब्द आपल्याला तिथे वापरता येईल फेअरवेलच्या वेळेला. थँक्यू व्हेरी मच, थँक्स, अशा प्रकारे. आणि इंट्रोडक्शन सुद्धा देऊ शकतो. हाय, आय एम दिनेश, आय एम गणेश, अशा प्रकारचं. आणि जे काही वेगळे शब्द आहेत हे यात तुम्हाला सगळे मांडायचे आहेत. यासाठी तुम्ही एक काम करा, मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो वर्ड्स ऑफ ग्रीटिंग्स, तो व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला या ग्रीटिंगच्या संदर्भात सर्व शब्द कळतील आणि त्याचा वापर तुम्हाला इथे करता येईल. इंट्रोडक्शन सुद्धा स्वतःची कशी द्यायची तर थोडक्यात आपल्याला माहिती द्यायची असते, तर हे सगळं तुम्हाला त्यातून कळेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पुन्हा वरील प्रश्नाप्रमाणे सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. यामध्ये पहिला दिलेला आहे बघा ए, हाऊ आर नोट मेकिंग अँड नोट टेकिंग डिफरंट फ्रॉम इच अदर. नोट मेकिंग आणि नोट टेकिंग हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, नोट मेकिंग आणि नोट टेकिंग ह्या दोन्ही गोष्टी जरी आपल्याला सारख्या वाटत असतील तरी त्यामध्ये थोडासा फरक आहे. एक म्हणजे की एखादं व्याख्यान सुरू असेल किंवा एखाद्या पुस्तकाचं तुम्ही वाचन करताय त्यातून पॉइंट्स काढणे म्हणजे नोट्सचा पार्ट आहे दोन्ही ठिकाणी. आपण काय करतो की एखाद्या व्यक्तीच्या भाषणातील मुद्दे किंवा एखाद्या ठिकाणी काही पुस्तक वाचत असेल किंवा एखादी न्यूज वाचत असेल त्यातील मुद्दे काढणे म्हणजे नोट टेकिंग. परंतु हे काढलेले मुद्दे जे आहे पॉइंट्स, हे पॉइंट्स डायग्राम मध्ये कन्वर्ट करणे किंवा अरेंज करणे. डायग्राम मध्ये अरेंज करणे म्हणजे नोट मेकिंग. आता डायग्राम मध्ये कसे अरेंज करणार हा एक प्रश्न आहे, ठीक आहे. तर हे शब्द अरेंज करण्यासाठी एक तर ट्री डायग्राम किंवा टेबल किंवा सिंपल नोट असे काही पार्ट्स वापरले जातात की ज्यामध्ये आपण डायग्राम मांडू शकतो. तसेच याच्यामध्ये ग्राफ सुद्धा येऊ शकते. ग्राफ आहे, पाय चार्ट आहे, हे सुद्धा यामध्ये येऊ शकतात. वेब डायग्राम सुद्धा यामध्ये येऊ शकते. हे झाले नोट मेकिंगचे पार्ट. की एखादं पुस्तक वाचल्यानंतर किंवा एखादं भाषण ऐकल्यानंतर, एखादं न्यूज वाचल्यानंतर, एखादा आर्टिकल वाचल्यानंतर त्यातून जे मुद्दे सापडतात ते लिहून गेले म्हणजे नोट टेकिंग. परंतु ते मुद्दे काढल्यानंतर त्याची एका डायग्राम मध्ये अरेंजमेंट करणे म्हणजे नोट मेकिंग, जे आपल्याला अभ्यासासाठी सोपे जाते. तर अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल बघा, देर आर 3 टाइप्स ऑफ सीझन. किती प्रकार? 3. मग इथे आपण टायटल काय राहील आपलं? टाइप्स ऑफ सीझन. इथे 3 आहेत, 3 लिहायचं. 3चे नाव रेनी, दुसरा विंटर, तिसरा समर, अशा प्रकारे. मग याची पूर्ण माहिती पुढे मांडणे. आता यालाच तुम्हाला ट्री डायग्राम मध्ये मांडायचं असेल तर तुम्ही काय देणार पहिल्यांदा? टाइप्स ऑफ सीझन. अशा प्रकारे त्याला अंडरलाईन करायचं, याचे 3 पार्ट्स करायचे. मग इथे रेनी, इथे विंटर, इथे समर, अशा प्रकारचे अरेंजमेंट करणे म्हणजे नोट मेकिंग. आणि असे मुद्दे काढणे म्हणजे काय? नोट टेकिंग. या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द युजुअल सिक्वेन्स ऑफ सीव्ही. सीव्ही चा युजुअल म्हणजे सहज नेहमी वापरण्यात येणारा सिक्वेन्स काय मुद्द्यांचा, की सीव्ही मध्ये कुठले कुठले मुद्दे येतात, कसे कसे ते मांडले पाहिजेत. आता सीव्ही म्हणजे काय तर करिक्युलम व्हायटी. एक लक्षात असू द्या की करिक्युलम व्हायटी.
करिक्युलम व्हायटी म्हणजे CV आणि याचा सिक्वेन्स काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता करिक्युलम व्हायटीचा सिक्वेन्स काय तर आपण इथे लक्षात घेऊयात. पहिले तर सर्वात पहिल्यांदा पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरं त्यात मग नाव, ॲड्रेस, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर लँग्वेजेस, त्यानंतर स्वतःची प्रोफाईल किंवा इंटरेस्ट इत्यादी माहिती. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर पॉइंट असणार आहे एक्सपिरियन्स. त्यानंतर असणार आहे रिसर्च पेपर किंवा रिसर्च वर्क. अशा प्रकारचे पॉइंट्स त्यात तुम्हाला मांडायचे असतात. व्यवस्थित पब्लिकेशन सुद्धा काही तुम्ही पब्लिश केलेलं आहे का ते सुद्धा तुमच्या याच्यात येऊ शकते. इत्यादी माहिती तुम्हाला याच्यात मांडायची असते. सीव्हीचा हा सिक्वेन्स आहे. या पद्धतीनेच तुम्हाला सीव्ही मधली माहिती लिहायची आहे. हे आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सी, गिव्ह नाउन फॉर्म्स ऑफ. नाउन फॉर्म्स तुम्हाला सांगायचे नाम. जसं इथे मॅनेज आहे ते मॅनेजचे काय होईल मॅनेजर. कलेक्ट असेल तर कलेक्टर. डिस्क्राइब डिस्क्रिप्शन. परमिट परमिशन. मॅरी मॅरेज. अशा प्रकारचे नाउन फॉर्म तुम्हाला लिहायचे आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला वर्ब फॉर्म विचारू शकते, ऍडजेक्टिव्ह फॉर्म विचारू शकते, ऍडवर्ब फॉर्म सुद्धा विचारू शकते. तर पार्ट्स ऑफ स्पीचचा इथे तुम्हाला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डी आणि हा आहे लेटर रायटिंगच्या संदर्भात. राईट ए लेटर टू द वॉर्डन ऑफ YMCA हॉस्टेल. YMCA हे हॉस्टेलचं नाव आहे आणि या हॉस्टेलचे जे वॉर्डन आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे लेटर लिहायचं आहे. इन्क्वायरिंग चौकशी करणारं. हिम अबाउट अवेलेबिलिटी ऑफ रूम की तुमच्या हॉस्टेलला किती रूम अवेलेबल आहे या संदर्भात तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे. यूज पॉइंट्स काही पॉइंट्स इथे वापरायचे आहेत. प्लेस ठिकाण कुठे आहे, ट्रेन, फॉर कोर्स, पीरियड इत्यादी माहिती तुम्हाला मांडायची आहे. म्हणजे एखाद्या कोर्सच्या संदर्भात माहिती, त्याचा कालावधी किती, फीज किती वगैरे इत्यादी माहिती तुम्हाला तिथे मांडता येऊ शकते. त्यात तुमची माहिती सांगायची आहे आणि त्यात तुम्हाला त्या हॉस्टेलची मग भाडे वगैरे किती आहे, काय काय फॅसिलिटी आहे हे सगळं तुम्हाला या लेटरमध्ये मांडायचं आहे. लेटर कशा स्वरूपात असते तुम्हाला माहिती आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. इथे एक लक्षात ठेवा फक्त की हे फॉर्मल लेटर आहे आणि फॉर्मल वेनेच तुम्हाला ते लिहायचं आहे. फॉर्मल लँग्वेज ती असली पाहिजे. या पद्धतीनेच तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ई, व्हॉट इज द फॉर्म ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यस, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म काय आहे. व्हॉट आर युजेस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे युजेस सांगा. टेन्सच्या संदर्भात हा खूप सोपा पार्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ कधी वापरला जातो जेव्हा एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळी सुरू झाली असेल आणि चालू असलेल्या दिवसामध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली असेल तर अशा वेळेला वर्तमान काळातील पूर्ण क्रियांचा काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं आपण सांगू शकतो. याचा फॉर्म असा आहे, याच्यामध्ये V3 वापरला जातो. मग याची रचना कशी होईल, स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला सांगणे आवश्यक आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला इथे सांगता येईल या पद्धतीनेच. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज टू हॅवची रूप प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर तुम्हाला तिथे सांगायचं आहे. आणि आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज कसा करायचा हे पण महत्वाचं आहे. मित्रांनो, या काळाबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे युजेस, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची स्ट्रक्चर, त्याचा अर्थ, त्याची डेफिनेशन पूर्ण व्यवस्थित माहिती त्यात दिलेली आहे. ती व्यवस्थित पहा आणि ऍज इट इज तुम्ही परीक्षेत लिहिलं तर तुम्हाला त्यात आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. एवढा सोप्या पद्धतीने तो व्हिडिओ बनवलेला आहे. त्याला देखील मराठीतून एक्सप्लेन केला आहे आणि इंग्लिश मधून पूर्ण रिटन मध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून व्यवस्थित फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे युजेस काय. पहिला यूज टू शो कंप्लीटेड ऍक्शन इन प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट मधली जी कंप्लीट झालेली ऍक्शन आहे ती सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. विशिष्ट वेळी, एखाद्या विशिष्ट वेळी सुद्धा त्याला वेळ दाखवण्यासाठी सिन्स आणि फॉरचा वापर यात केला जातो. हे दुसरं महत्वाचं आहे. आणि भूतकाळात जरी एखादी क्रिया सुरू झाली असेल तरी वर्तमानात ती पूर्ण होत असेल तरी देखील या
क्रिया दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. अशा प्रकारचे हे इथे पास्ट मधले ऍक्शन पण प्रेझेंट मध्ये कंप्लीट होत असेल तर आपण तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करू शकतो. याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती नीट पहा आणि समजून घ्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन. इथे सुद्धा 4 सब क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला आहे ए, हाऊ शुड पर्सनल लेटर बी इन कॉन्ट्रास्ट टू फॉर्मल लेटर. इथे पर्सनल लेटरचा अर्थ काय? पर्सनल लेटरचा अर्थ इथे इनफॉर्मल लेटरच्या अनुषंगाने होतो, जो वैयक्तिकरित्या आपण पाठवतो. इन कॉन्ट्रास्ट, आणि ते कसा विरुद्ध आहे कशाच्या? फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरचा अर्थ काय? ते ऑफिशियल लेटर. हे कसं असतं, यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, पर्सनल लेटर मध्ये तुम्ही इन्फॉर्मल लँग्वेजचा वापर करू शकता, रिलेटिव्हला लेटर लिहू शकता, फ्रेंड्सला लेटर लिहू शकता, जवळच्या नातेवाईकाला लेटर लिहू शकता. परंतु फॉर्मल लेटर हे तुम्ही नातेवाईकांना लिहू शकत नाही, एखाद्या अधिकाऱ्याला लिहू शकता, त्यासाठीचा फॉर्मॅट देखील वेगळा आहे. आता इथे इन्फॉर्मलचा फॉर्मॅट मध्ये काय येणार? सेंडर्स नेम, ऍड्रेस, डेट, नंतर जे ज्याचा याला कोणाला लिहायचं त्याचं सॅल्युटेशन and direct details आणि कन्क्लुजन इत्यादी मुद्दे त्यात तुम्ही घेऊ शकता. परंतु ऑफिशियल लेटर मध्ये सेंडर्स नेम, त्यानंतर ऍड्रेस, डेट, नंतर रिसिव्हर्स डेजिग्नेशन, त्याच्यानंतर त्याचा काही ऍड्रेस असेल तर ऍड्रेस पण तुम्ही इथे देऊ शकता. नंतर सब्जेक्ट, नंतर सॅल्युटेशन, त्यानंतर मेन बॉडी. मेन बॉडी मध्ये 3 पॅराग्राफ, नंतर कॉम्प्लिमेंटरी क्लूज, आणि याच्यात तुम्हाला आणखीन द्यायचं असेल तर एनक्लोजर्स देऊ शकतो आपण. एनक्लोजर म्हणजे अटॅचमेंट, जे काही अटॅच केलेल्या फाईल्स वगैरे असतील, डॉक्युमेंट्स असतील ते इत्यादी माहिती तुम्हाला याच्यात द्यावी लागते. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला इथे नीट सांगायचं आहे आणि व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, व्हॉट डज ए न्यूज स्टोरी कन्सिस्ट ऑफ. न्यूज स्टोरी मध्ये काय काय असतं ते सांगायचं आहे. किंवा व्हॉट आर पार्ट्स ऑफ न्यूज स्टोरी, गिव्ह लँग्वेज फीचर्स ऑफ द फर्स्ट पार्ट. तर न्यूज स्टोरीचे जे काही पार्ट्स आहेत ते तुम्हाला इथे सांगायचे आहे की त्यात कुठले कुठले पार्ट्स असतात, म्हणजे कन्सिस्ट ऑफ, किंवा इथे पार्ट्स सुद्धा सांगता येतात. त्यानंतर त्याची लँग्वेज फीचर्स, भाषेचे वैशिष्ट्य काय आहेत पहिल्या पार्टचे न्यूज स्टोरीच्या, हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगायचे आहेत. या संदर्भात बुक मध्ये माहिती दिली आहे, ती नीट समजून घ्या आणि त्यानुसार उत्तर लिहा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपेअर डिफरंट काइंड्स ऑफ पोलाइट क्वेश्चन्स युजफुल इन डिफरंट सिच्युएशन. कोणतेही 5 वेगवेगळ्या प्रकारचे पोलाइट क्वेश्चन, म्हणजे पोलाइटनेस दिसणारे क्वेश्चन्स तुम्हाला वापरायचे आहेत आणि ते वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कसे वापरतात ते तुम्हाला सांगायचे आहे. फॉर एक्झाम्पल, विल यू हेल्प मी प्लीज क्वेश्चन मार्क. याला पोलाइट रिक्वेस्ट असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पोलाइट रिक्वेस्ट, विल यू हेल्प मी प्लीज, कृपया तुम्ही मला मदत कराल काय, असा क्वेश्चन त्यात आपण करू शकतो. तर इथे मदत करण्यासंदर्भात सिच्युएशन आहे. मे आय हेल्प यू, काइंडली, हेल्प मी प्लीज, किंवा काय म्हणजे काइंडली, प्लीज असे शब्द वापरून जिथे प्रश्न आपण तयार करतो त्याला पोलाइट क्वेश्चन म्हटलं जातं, पोलाइट रिक्वेस्ट म्हटले जाते. तर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे आणि ते तुम्हाला लिहायचे आहेत. याचाही बुक मध्ये समावेश केलेला आहे, बुक मध्ये माहिती आहे, याची माहिती नीट समजून घ्या आणि त्यानुसार उत्तर लिहा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह एनी 5 जनरल इन्स्ट्रक्शन्स व्हाईल स्पीकिंग ऑन टेलिफोन. टेलिफोनवर बोलत असताना 5 सामान्य सूचना सांगा. सर्वात पहिले तर तुमचं बोलणं जे आहे हे ऑडिबल असलं पाहिजे. ऑडिबल म्हणजे समोरच्याला ऐकायला गेलं पाहिजे, एवढंच. दुसरं, फार मोठ्याने बोलायचं नाही, फार हळूही बोलायचं नाही, सुटसुटीत बोलायचं, घाईघाईने बोलू नये. हे सगळेच गोष्टी आहेत. तसेच फोनवर बोलत असताना समोरील व्यक्तीचाही वेळ महत्वाचा आहे हे समजून घेऊन आपण आपलं म्हणणं थोडक्यात, स्पष्टपणे आणि संक्षिप्तपणे मांडलं पाहिजे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण फोन आहे म्हणजे आपण बोलत राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही.
तर समोरील व्यक्तीचा वेळ महत्वाचा आहे, आपलाही वेळ महत्वाचा आहे. या पद्धतीने मोजकं तेवढं बोललं पाहिजे, पद्धतशीर बोललं पाहिजे, ऐकायला गेलं पाहिजे आणि हळू बोललं पाहिजे. आता काही काही लोक असे बोलून जातात की ते कळतच नाही नेमकं की काय बोललेले आहेत. तर त्यामुळे ह्या काही सूचना आहेत सामान्य जे आपल्याला इथे सांगता येऊ शकतात. याबद्दल माहिती पुस्तकामध्ये आलेली आहे, ते नीट समजून घ्या. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर 2 टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यूचे 2 प्रकार कोणते ते सांगा. हाऊ शुड यू एक्सप्रेस युअर डिसएग्रीमेंट्स विथ द इंटरव्ह्यूअर? तसेच तुम्ही कशा प्रकारे, जर इंटरव्ह्यूचा व्ह्यूअरचं एखादं मत तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही त्याचा विरोध कसा कराल किंवा तुम्ही त्याच्याशी सहमत नाही हे कसं सांगाल? तर इंटरव्ह्यूचे 2 प्रकार आपल्याला एक लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे ज्याला आपण फॉर्मल किंवा पर्सनल इंटरव्ह्यू म्हणतोय आणि दुसरा एक ग्रुप इंटरव्ह्यू किंवा एक इन्फॉर्मल पद्धतीने घेतला म्हटलं तरी चालेल. पण तुम्ही इंटरव्ह्यूचे प्रकार बुक्स मध्ये पाहून घ्या. इम्पर्सनल किंवा ग्रुप इंटरव्ह्यू आपण त्याला म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघा, एखाद्या स्पर्धा परीक्षेतून सिलेक्शन होणारा विद्यार्थी असेल तर त्याचा एक फॉर्मल इंटरव्ह्यू घेतला जातो की त्याच्या क्वालिटी तपासण्यासाठी. हा इंटरव्ह्यू म्हणजे काय तर पर्सनल किंवा फॉर्मल मधला. परंतु एखाद्या राजकीय व्यक्तीची मुलाखत, एखाद्या समाजसेवकाची मुलाखत घेतली असेल तर हा इंटरव्ह्यू वेगळा. तसेच वेगवेगळ्या राजकीय लोकांना एका ठिकाणी स्टुडिओमध्ये पाचारण करणे आणि त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न विचार एखाद्या विषयाबद्दल चर्चा करणे हे देखील ग्रुप इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने लक्षात घेता येतं. तर अशा प्रकारचे इंटरव्ह्यूचे प्रकार आपल्याला लक्षात घेता येईल. जॉबसाठीचा इंटरव्ह्यू वेगळा आणि समाजातील लोकांना प्रेरित करण्यासाठीचा इंटरव्ह्यू वेगळा. आणि म्हणून हे दोन्ही प्रकार तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहे आणि याबद्दल डिटेल माहिती लिहायची आहे. इव्हन प्रश्नांचं स्वरूप सुद्धा तुम्हाला त्याच्यात सांगायचं आहे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एखादा प्रश्न जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत आहे, राजकीय व्यक्तीची मुलाखत घेत आहे आणि तो सांगतोय की मी समाजासाठी खूप काही केलं, अमकं केलं, आणि तुम्हाला ते असं वाटत असेल की तुम्ही तो व्यक्ती म्हणतो त्याच्यात तफावत दिसते त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये आणि बोलण्यामध्ये, तर तुम्ही त्याला सांगू शकता माफ करा पण मला असं वाटतं की मला असं नाही वाटत का, किंवा तुम्ही असं केलं असं तुम्हाला वाटतं का, अशा प्रकारचे. किंवा एखाद्या गोष्टी श्रेय तुम्ही घेऊ इच्छिता का, असा एखादा प्रश्न जर विचारला तर त्या व्यक्तीची काय रिएक्शन येईल हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मुलाखतीसाठी आलेल्या व्यक्तीचा अपमान होऊ नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आन्सर लिहिलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. कोणतेही 4 सब क्वेश्चन्स तुम्हाला इथे सॉल्व करायचे आहेत. बघा, पहिलं दिलेलं आहे ए. व्हॉट आर द गाईडलाईन्स रिगार्डिंग रायटिंग रिपोर्ट? रिपोर्ट रायटिंग करत असताना गाईडलाईन्स काय आहेत? तर सर्वात पहिले तर व्हॉट इज हेडलाईन? हेडलाईन काय आहे हे लक्षात घ्यावं लागेल. दुसरं, व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्ट? रिपोर्टचा सब्जेक्ट काय आहे तो नीट समजून घ्यावा लागेल. त्यानुसार तुम्हाला रिपोर्ट लिहिता येईल. त्यानंतर नेक्स्ट, रिपोर्ट लिहिण्यासाठी ती जी घटना आहे, इन्सिडेंट आहे, ती कधी घडली, टाइम, कुठे घडली, प्लेस, त्याला रिस्पॉन्सिबल कोण, म्हणजेच कारण काय, त्याचं रिझन, आणि त्यावरचं सोल्युशन काय असू शकतं, उपाययोजना, हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगता येईल. आणि त्याचा कन्क्लुजन इत्यादी पार्ट्स आपल्याला काही गाईडलाईन्स तिथे लक्षात घ्यायचे आहे की तो प्रसंग केव्हा घडला, कुठे घडला, कसा घडला, त्याला रिस्पॉन्सिबल कोण, तिथे टाइम मॅनेजमेंट काय होतं, हे काही जनरल गोष्टी आहेत की जे रिपोर्ट लिहिताना आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. रिपोर्ट हा जास्त मोठाही होऊ नये, संक्षिप्त असला पाहिजे, हे देखील गाईडलाईन्स आहेत. तर ह्या गाईडलाईन्स सगळ्या तुम्हाला बुकमध्ये पाहायला मिळतील. त्याचा नीट अभ्यास करा आणि त्यानुसार पेपरची तयारी करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह 2 टाइप्स ऑफ टोन. टोनचे 2 प्रकार सांगा. हाऊ शुड टोन्स बी यूज इन क्वेश्चन टॅग? आणि टोनचा वापर क्वेश्चन टॅग मध्ये कसा केला जातो आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचे आहे. की एखादा प्रश्न उच्चारत असताना आपल्या उच्चाराची गती कशी आहे, आपण कुठल्या शब्दावर फोकस करतो, हे सगळं तुम्हाला तिथे नीट लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार लिहायचं आहे. क्वेश्चन बरेच आपल्याला लिहिता येतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज गुड, इजंट दिस, इट्स व्हेरी नाईस, इज इट, इट्स नॉट पॉसिबल, इज इट, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तिथे वापरू शकता. ट्रेस देऊन टोनचा वापर कसा केला जातो हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. याची माहिती सुद्धा छानपैकी बुकमध्ये आहे, त्याचा नीट अभ्यास करा आणि ते लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिराइट द फॉलोइंग युजिंग द करेक्ट सिंपल प्रेझेंट फॉर्म ऑफ द वर्ब. क्रियापदाचा सिंपल प्रेझेंटचं रूप म्हणजेच V1 चं रूप तुम्हाला तिथे वापरायचं आहे. गिव्हन इन ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये जे दिलेले आहेत काही वाक्य आहेत, एक छोटासा पॅराग्राफ आहे 2 ओळींचा, त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत क्रियापदाचे रूप, ते सिंपल प्रेझेंट फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ, आय गेट अप ॲट 6 o'clock इन मॉर्निंग. आता इथे V1 लिहायचं आहे आणि गेट अप ऑलरेडी आहे, त्यामुळे काही गरज नाही चेंजेस करण्याची.
अँड गो आउट फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी डे. माय वाईफ टू गेट्स अप. इथे मात्र गेटच्या ऐवजी गेट्स येईल, लक्षात ठेवा. अर्ली बट सी डज नॉट. इथे काय लागेल? डज लागेल नॉटच्या आधी. आउट, गो आउट फॉर अ वॉक. आय रिटर्न होम ऍट 7 AM. आणि इथे सुद्धा म्हणजे इथे फक्त 2-3 ठिकाणी चेंजेस आहेत. आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आय गेट अप म्हटलं आहे. इथे आय असल्यामुळे इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे सिंपल प्रेझेंट फॉर्म वापरा म्हणून. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना तुम्ही पाहिली तर असं लक्षात घेता येईल की यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशी रचना आहे. तर यानुसार फक्त क्रियापदाचे रूप बदलायचे आहे. V1 जे आहे ते करायचे आहेत आणि सोबत वाक्य नकारार्थी असेल तर डू किंवा डजचा वापर करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी हे यस कुठे लागतो ते लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार लिहायचं आहे. तर या पद्धतीने इथे बदल होतील, बाकीचं सेम राहील. सिंपल प्रेझेंट टेन्सचे नियम लक्षात घ्यायचे आहे तुम्हाला की जर वाक्यात करता ही, शी, इट यापैकी असेल तर V1 ला यस किंवा ES पैकी एक प्रत्यय जोडायचा असतो. अदरवाईज तुम्हाला यस लावायची गरज नाही. आणि वाक्य होकारार्थी असेल तर त्याचं जर नकारार्थी करायचं असेल नॉट जोडून वगैरे तर डू किंवा डज यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन डी. यूज ए अँड वेअर एव्हर नेसेसरी. इथे ए अँड काय आहे? आर्टिकल्स आहे. आणि जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे ए किंवा अँडचा वापर करा. तर एक लक्षात ठेवा आर्टिकलवर देखील मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने बनवला आहे. यामध्ये बेसिक ग्रामर प्लस ऍडव्हान्स कॉम्पिटेटिव्ह ग्रामरचा समावेश मी त्यात केलेला आहे. आर्टिकलचा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला तर 100% तुम्ही स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करू शकता आणि बेसिक ग्रामरची सुद्धा चांगली तयारी करू शकता. आता ए आणि अँड कुठे वापरायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर गिव्ह मी ए पेन. पेन म्हणजे इथे पी आहे म्हणून ए घेतला आपण. ही विल बाय ए कार अँड ए फ्रीज अँड ऍपल ए डे कीप्स डॉक्टर अवे. अशा प्रकारे ए आणि अँड वापरावा लागतो. आता लक्षात घ्या मी कुठे कुठे काय वापरलंय. जेव्हा वाक्यात रिकामी जागेच्या नंतर येणारे शब्द जे आहे त्याची सुरुवात जर कन्सोनंटने होत असेल तर तिथे ए वापरायचा आहे. आणि जर तिथे त्या शब्दाची सुरुवात रिकामी जागेच्या नंतरच्या शब्दाची सुरुवात जर वॉवेल्सने होत असेल तर तिथे अँड वापरायचा आहे. आता बघा इथे ऍपल AEIOU वॉवेल्स म्हणजे काय? AEIOU या व्यतिरिक्त जे आहे ते कन्सोनंट. मग इथे ऍपलचा ए आहे म्हणून आपण अँड घेतला. डी कन्सोनंट आहे म्हणून ए घेतला. पेन कन्सोनंट आहे म्हणून ए घेतला. त्यानंतर कार कन्सोनंट आहे म्हणून ए घेतला. इथे सुद्धा फ्रीज एफ कन्सोनंट आहे म्हणून ए घेतला. तर अँड आणि ए कुठे वापरायचा हे नीट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट ई आहे गिव्ह रूल्स ऑफ यूज ऑफ इनडेफिनाइट आर्टिकल. आता डेफिनेट आणि इनडेफिनाइट आर्टिकल्स म्हणजे नेमकं काय लक्षात घ्यायला लागेल. व्हॉट आर इनडेफिनाइट आर्टिकल्स आणि इनडेफिनाइट आर्टिकल्स कोणते आहेत ते सांगायचं आहे. आता लक्षात घ्या. तर रूल्स सुद्धा आपण पाहू आणि कशाला इनडेफिनाइट आर्टिकल म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे. बघा आर्टिकलचे दोन प्रकार डेफिनाइट आणि इनडेफिनाइट. अनिश्चित स्वरूपाची उपपदे आणि निश्चित स्वरूपाची उपपदे. अनिश्चित स्वरूपाची उपपदेमध्ये ए आणि अँड येतो आणि निश्चित मध्ये म्हणजे डेफिनाइट मध्ये द हे आर्टिकल येतं. तुम्ही आर्टिकलचा व्हिडिओ पाहिला की हे दोन्ही प्रश्न खालचे तुम्हाला सहज लक्षात येता येईल. आणि व्हॉट आर इनडेफिनाइट आर्टिकल तर हे ए आणि अँड या प्रश्न तिथून भेटला आपल्याला आर्टिकल कोणते आहेत याचे रूल काय. तर बघा ए हे उपपद वापरण्यासाठी रिकामी जागेच्या नंतर येणारा जो शब्द आहे नाउन आहे सामान्य नाव आहे हे एक वचनी असलं पाहिजे सिंग्युलर. त्या सामान्य नामाची सुरुवात कन्सोनंटने असली पाहिजे. ते काउंटेबल असलं पाहिजे मोजता येणार असलं पाहिजे. हे नियम याचे आहेत. तसेच अँड वापरण्यासाठी ते सामान्य नाम म्हणजे रिकामी जागेच्या नंतर येणार इथलं ते सामान्य नाम हे सिंग्युलर असलं पाहिजे. त्याची सुरुवात वॉवेलने झालेली असली पाहिजे आणि ते काउंटेबल असलं पाहिजे. इथे हे अँडचा उपयोग करण्यासाठी आहे आणि इथे ए हे आर्टिकल वापरण्यासाठी रूल्स आहेत. हे बेसिक रूल आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही इथे वापरू शकता. पण समजा कधी कधी असं असतं की एखाद्या सामान्य नावाची सुरुवात ही वॉवेल झालेली असते ए ने परंतु त्याचा उच्चार जर कन्सोनंट सारखा असेल तर ए हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी UNIVERSITY युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी म्हणजे य सारखा उच्चार वाय सारखा आणि म्हणून इथे ए हे उपपद लागेल. ए युनिव्हर्सिटी. युनिफॉर्म युनिक असे शब्द आहेत. काही असेही शब्द आहेत अँड हे उपपद वापरण्याच्या संदर्भात की त्या सामान्य नामाची सुरुवात कन्सोनंटने झालेली असेल
पण तरी त्याचा उच्चार जर व्हावेल सारखा होत असेल तर तिथे सुद्धा आपण अॅन वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल अॅन अवर, HOUR, इथे एच कन्सोनंट आहे पण उच्चार त्याचा अवर अ सारखा आहे आणि म्हणून तिथे अॅन वापरू शकतो. ऑनेस्ट आहे. तर असे काही शब्द आहेत की जिथे MA आहे, MA ने सुरुवात होते आणि म्हणून इथे अॅन वापरू शकतो. तर हे याचे बेसिक रूल्स आहेत. तर एवढी माहिती जर तुम्ही त्यात व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळू शकतात. तर अशा प्रकारे 4 प्रश्न आणि 4 प्रश्नामध्ये येणारे कम्युनिकेशन स्किलवर आधारित जे प्रश्न आहेत याची आपण इथे सविस्तर चर्चा केली आणि आन्सरही कशा प्रकारचे लिहिले पाहिजे या संदर्भात देखील आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, याचा नीट अभ्यास करा. अशा प्रकारचेच प्रश्न परीक्षेत येतील, हेच प्रश्न येणार नाही, कारण हा पेपर जुना आपण घेतलेला आहे, कोरोनाच्या कालावधीच्या आधीचा पेपर घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त त्याचा स्वरूप कळेल, त्याचा फॉर्मॅट कळेल की प्रश्न कसे येतात. ह्यापैकीच प्रश्न येतील असं अजिबात नाही, परंतु हे प्रश्न देखील पुस्तकामधलेच घेतले गेलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. याच्यातील काही प्रश्न सुद्धा रिपीट होऊ शकतात, शक्यता आहे, परंतु पूर्ण प्रश्न रिपीट होणार नाही याची आपण दखल घ्यायची आहे. आणि या पद्धतीनुसार, ज्या पद्धतीनुसार मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगितलं आहे, तसेच आन्सर तुम्हाला परीक्षेत देखील लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षेमधील TYBA चा ENG 259 कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश या पेपरचा फॉर्मॅट, पेपर पॅटर्न आणि प्रश्न सोप्या पद्धतीने कसे लिहायचे हे हमखास पास होण्यासाठीचे तंत्र आज आपण याची चर्चा इथे केलेली आहे. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की या व्हिडिओला शेअर करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबून जाऊयात. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह. माझ्या चॅनलवरील अपडेट नोटिफिकेशनद्वारे प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब या बटनच्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करायला विसरू नका. तसेच बेसिक इंग्लिश ग्रामर, स्पर्धा परीक्षेशी संबंधित ग्रामर, स्पोकन इंग्लिश इत्यादीशी रिलेटेड हे व्हिडिओज असतात. हे तुम्ही नीट पहा आणि याचा उपयोग आपल्या करिअरसाठी तुम्ही करून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आज आपण थांबून जाऊयात. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह. थँक्यू.